मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यातून घराबाहेर जाण्यासाठी एकूण 6 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये रेवा कौरसे, प्राजक्ता शुक्रे, दीपाली सय्यद, अनुश्री माने, संकेत पाठक आणि तन्वी कोलते या सदस्यांचा समावेश आहे. अशातच आताच्या घडीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेत. या वोटिंग ट्रेंडनुसार 6व्या स्थानी आहे रेवा कौरसे. रेवा कौरसे ही वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आली, परंतु तिचा पाहिजे तसा गेम तिला दाखवता येत नाहीये. त्यामुळे कमी वोटिंगमुळे ती सध्या 6व्या स्थानी आहे. नंबर 5 वरती आहे ती म्हणजे पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये असलेली प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे हिचा देखील गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे तिला वोटिंग जास्त होताना दिसत नाही. ती सध्या 5व्या स्थानी आहे. 4थ्या स्थानी आहे ती म्हणजे बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट दीपाली सय्यद. दीपाली सय्यद ही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये टाटा टीम या ग्रुप सोबत खेळताना दिसते. पण तिथे देखील तिचा गेम वीक आहे. ती सध्या सगळ्याच घरातील सदस्यांबरोबर गोडी गुलाबीने वागण्याचा प्रयत्न करते. सध्या तिलाही चांगली वोटिंग होताना दिसत नाही. ती 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश घेतलेला संकेत पाठक. संकेत पाठक याचा गेम सध्या प्रेक्षकांना आवडताना दिसतोय. त्याचे टास्क खेळण्याची पद्धत, घरातील इतर सदस्यांबरोबर बोलण्याची पद्धत ही लोकांना आवडताना दिसते. त्यामुळे लोक त्याला वोटिंग करताना दिसत आहेत. संकेत हा सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. तर 2ऱ्या स्थानी आहे बिग बॉसच्या घरातील अनुश्री माने ही कंटेस्टंट. अनुश्रीचा गेम काही लोकांना आवडतोय, त्यामुळे तिला चांगली वोटिंग होताना दिसते. तर या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी आहे ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी किती बोलते असं जरी म्हटलं गेलं तरी तन्वीचा गेम बऱ्याचशा प्रेक्षकांना आवडतोय. त्यामुळे प्रेक्षक तिला भरभरून वोटिंग देताना दिसते. तर या वोटिंग ट्रेंडमध्ये तन्वी कोलते ही पहिल्या स्थानी, 2ऱ्या स्थानी अनुश्री माने, 3ऱ्या स्थानी आहे संकेत पाठक आणि 4थ्या स्थानी आहे दीपाली सय्यद. तर बॉटमला आहेत रेवा कौरसे आणि प्राजक्ता शुक्रे. तर या 2 सदस्यांपैकीच एक सदस्य घराबाहेर जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, या दोघींपैकी कोण घराबाहेर जाईल हे कमेंट्स करून नक्की सांगा.